ओके, काल आपण काय पाहिलं होतं? Rotation. Rotation. Have you solved the example which I have given? Yes or no? Yes, ma'am. What is the answer? Just tell me, have you clear 1, with the 0. road 1, 0? Okay, let us check. Just tell me, have you clear with the rotation with respect to origin? सगळ्यांच्या लक्षात आले? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes. But some of you having a problem with the rotation with respect to the reference point. Okay. रेफरन्स पॉइंट जेव्हा असेल त्यावेळेस आपल्याला 3 स्टेप फॉलो करायच्या आहेत. 3 स्टेप मध्ये काय आहे? ट्रान्सलेशन, रोटेशन अँड इनवर्स ट्रान्सलेशन. म्हणजे थोडक्यात परत त्याच्या ऍक्च्युअल लोकेशनला ट्रान्सलेशन करतोय. तर ह्या 3 गोष्टी म्हणजे दॅट इज अ काइंड ऑफ कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन. ज्यांचं कोणाचं म्यूट आहे त्यांनी अनम्यूट केले त्यांनी म्यूट करा. सानिका, थँक्यू. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि वन एक्झाम्पल आय हॅव गिव्हन टू यू. व्हॉट वॉज दॅट एक्झाम्पल? रोटेट अ पॉइंट P 3,2 or you can take the A or P in clockwise direction by 90 degree with respect to point B 1,2. ओके, तर हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं, ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात. येस का केले सगळ्यांनी? जस्ट टेल मी. केलेला आहे. ओके, तुम्ही अँटी तुम्ही क्लॉकवाईज ने केले. आपण हे एक्झाम्पल आणि तो कॉन्सेप्ट हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न समजावून घेऊयात. ओके, मे बी तुमचा आन्सर बरोबर असेल नसेल, वी विल चेक इट आउट लेटर ऑन. पण आता सध्या आपल्याला काय करायचं आहे की तो कॉन्सेप्ट जो आहे, बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम आहे की नक्की कसं होतंय, दॅट वी विल सी विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल. विथ रेफरन्स पॉइंट एक्झाम्पल घ्या. हा, रेफरन्स पॉइंटचाच घेतला आणि सेम एक्झाम्पल आहे, फक्त क्लॉकवाईज डिरेक्शनच्या ऐवजी आपण अँटी क्लॉकवाईज इथं घेतोय. बेसिक पॉझिटिव्ह अँगल आपण कन्सिडर करणार आहे. यू कॅन गो फॉर द निगेटिव्ह ऑल्सो. तर आपल्याला माहिती आहे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल ट्रान्सलेशन करायला सुरुवात करता की हा बोला. एक डाऊट होता मॅम, क्लॉकवाईज आपण निगेटिव्ह अँगल येतो आणि अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह का घेतो ते नाही कळालं. कारण आपले क्वाड्रंट कसे असतात सांगा बरं जरा मला. पहिला क्वाड्रंट कुठे असतो? राईट साइडला पॉझिटिव्ह मध्ये. राईट साइडला पॉझिटिव्ह वेट असतो. वेट, मी इथं थोडंसं प्लॉट करते, तुम्ही मला सांगा मी काय लिहू तिथे. सपोज दिस इज अवर y axis, दिस वन इज द x axis. तुम्ही मला नाव सांगा काय लिहू मी इथे आता? इन फर्स्ट क्वाड्रंट पॉझिटिव्ह. मला फक्त सांगा की फर्स्ट क्वाड्रंट आहे का सेकंड क्वाड्रंट आहे? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट आहे. ओके, सो आय विल राइट हियर फर्स्ट. नाउ दिस वन सेकंड क्वाड्रंट. सेकंड. नाउ थर्ड. फोर्थ. and this one is फोर्थ. मग आता मला सांगा, जर आपण फर्स्ट मधून सेकंड, सेकंड मधून थर्ड, थर्ड मधून फोर्थ आणि फोर्थ मधून परत फर्स्टला जात असो, what kind of rotation we are doing here, whether it is anti-clockwise or clockwise? Anti-clockwise. क्लॉक कसा फिरतो आपला? इट इज रोटेटिंग लाईक दिस, बरोबर आहे? डावीकडून उजवीकडे जातो. आता सध्या आपण कसं क्वाड्रंट वाईज जर कन्सिडर केलं, वी आर रोटेटिंग लाईक दिस. सो the positive angle will be considered according to the quadrant. ओके, त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं अँटी क्लॉकवाईज ला. इफ वी आर मूव्हिंग इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन, अँगल विल बिकम द निगेटिव्ह. हॅव यू क्लिअर विथ दिस? येस मॅम. ओके, ठीक आहे. मग आपण एक्झाम्पल कडे जाऊया. आता बघा, आपण एक्झाम्पल पहिल्यांदा काय घेतलं होतं की एकच पॉइंट घेतला होता ज्याला आपण काउंटर क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये 90 डिग्रीनं रोटेट केलं होतं. ओके,
विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले. नाव वी हॅव अ सेकंड एक्झाम्पल. सेम पॉइंट आहे 3,2 आणि आपल्याला 90 डिग्रीनं रोटेट करायचं आहे. पण आता सध्या विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन नाहीये. वी नीड टू टेक केअर ऑफ द रेफरन्स पॉइंट. तर आपला जो पॉइंट आहे तो आपण प्लॉट करून घेऊयात. ओके, सो आय विल जस्ट झूम आउट दिस. त्यामुळे आपल्याला स्क्रीन कंप्लीट दिसेल. ओके, दिसतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. आपला पॉइंट काय आहे? ए पॉइंट आहे ज्याचं कोऑर्डिनेट व्हॅल्यू 3,2 आहे. तर 3,2 इथे आपण कन्सिडर करू शकतो. बरोबर आहे का माझा पॉइंट? Yes, रेड ma'am. पॉइंट कुठला आहे? Yes, ए ma'am. पॉइंट. येस मॅम. रेफरन्स पॉइंट प्लॉट करून घेऊया. इट इज अ 1,2. तर 1 हे एक्स ऍक्सिस, 2 हे वाय ऍक्सिस. ओके, सो हाऊ वी हॅव द पॉइंट. पॉइंट कुठं आहे आपला? बरोबर त्या ऍक्च्युअल ह्याला आहे. कशाला? आपल्याला हॉरिझॉन्टली तो कम्प्लिटली प्लेस झालेला आहे. कुठेही आपल्याला डायगोनल नाहीये ह्याच्यामध्ये, तिरका असा पॉइंट नाहीये विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? Yes, ma'am. आता जर हा Yes, पॉइंट असा ma'am. असता तर हा थोडासा डायगोनली झाला असता. Diagonally. If we are talking about like this, it will become the vertical. Okay, right now actual values like this. त्यामुळे जो रेड कलरचा पॉइंट आहे तो आपला ए पॉइंट आहे. ग्रीन कलरचा पॉइंट जो आहे तो रेफरन्स पॉइंट आहे. हे आपण कन्सिडर केलं. नाउ व्हॉट टू डू हियर? वी नीड टू, पहिली प्रोसेस काय आहे? वी नीड टू ट्रान्सलेट. वी हॅव टू परफॉर्म द ट्रान्सलेशन. येस ऑर नो? फॉर Yes, द ma'am. रेफरन्स पॉइंट. कुणाला करायचंय? रेफरन्स पॉइंटला. रेफरन्स पॉइंट जो आपला काय आहे? 1,2 आहे. तो काय व्हायला पाहिजे? 0. It should become, Zero very व्हायला good. पाहिजे. It should become the 0,0. ओके, तर हे 0,0 होण्यासाठी म्यूट करत चला. हे 0,0 होण्यासाठी आपला ट्रान्सलेशन मॅट्रिक्स जो आहे, टी जो आहे, -1. तो आपल्याला काय लिहावं लागेल? -1, Very good. -2. So we need to take the t is equal to, दिसतंय सगळ्यांना? थोडस माझं झूम आउट असल्यामुळे. Yes, ma'am. t is equal to, we need to take the matrix here. मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू काय असणार आहेत आपल्या? -1 -2. -1. बरोबर आहे? हा, Yes. -1 -2. लक्षात आलं इथपर्यंत? आता हे जे ट्रान्सलेशन आहे, हे ट्रान्सलेशन मी कुणा कुणाला अप्लाय करणार आहे? आय एम गोइंग टू अप्लाय सेम ट्रान्सलेशन, म्हणजे अप्लाय टी फॉर रेफरन्स पॉइंट अँड जो ऑब्जेक्ट आहे. आता आपला ऑब्जेक्ट कोणता आहे बाळांनो? Point A. Point A. ए आहे. म्हणजे पॉइंट हा आपला ऑब्जेक्ट आहे सध्या. ओके, सो वी विल अप्लाय Point A. the same translation matrix for the reference point R, किंवा जो आपला B reference point आहे. I will write here name of the point as well. Reference point B and translate जो actual object आहे, that is nothing but the point. So on a B, what I will get? काय मिळेल मला? B काय मिळेल? B चे नवीन कोऑर्डिनेट्स काय असतील? 1,2. ट्रान्सलेशन अप्लाय करतो म्हणजे आपण काय करतो बघा, P डॅश इज इक्वल टू टी प्लस पी करतो आपण. ओके, पी म्हणजे काय? आपला पॉइंट आहे. आता सध्या आपण रेफरन्स पॉइंट बद्दल बोलतोय. तर आपल्याला जे नवीन एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मिळतील, व्हॉट विल बी दॅट? आय विल राईट हिअर. ओके, 1,2. सो दिस इज अ पी डॅश इज इक्वल टू, म्हणजे थोडक्यात आपण पॉइंट काय आपला बी आहे, तर बी डॅश घेऊया. ट्रान्सलेशन मॅट्रिक्स लिहिलाय प्लस वी नीड टू गेट सेम कंट्रोल सी. आपला रेफरन्स पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे? 1, 2. 1. हा, तर काय मिळेल आपल्याला इथे? व्हॉट विल बी द आन्सर? -1 अधिक 1. व्हॉट विल बी द आन्सर? 0. 0. 0. 0.
ओके. रेफरन्स पॉईंट 0 करणं हे आपलं अल्टिमेट एम आहे. पण सेम ट्रान्सफॉर्मेशन जे काही तुम्ही अप्लाय करताय ते अप्लाय करताना जेव्हा तुम्ही रेफरन्स पॉइंटवर करताय ऍट द सेम टाइम यू नीड टू अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट कोऑर्डिनेट्स ऑल्सो. त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे, आपला नवीन ए डॅश सुद्धा मिळणार आहे. ओके. बिकॉज वी आर मुव्हिंग, वी कॅनॉट परफॉर्म द वन ऑपरेशन ऑन अ सिंगल पॉइंट ओनली. एका पॉइंट वरती नाही करू शकत ते, ऑब्जेक्टच्या एका पॉइंट वरती. जेव्हा तुम्ही रेफरन्स पॉइंट कन्सिडर करताय त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट दिला असेल, यू नीड टू अप्लाय सेम ट्रान्सफॉर्मेशन. मग ते तुम्ही ट्रान्सलेशन करत असाल, रोटेशन करत असाल, स्केलिंग करत असाल, यू नीड टू अप्लाय ऑन द ऑब्जेक्ट कोऑर्डिनेट्स ऑल्सो. ओके. तर आपण इथं लिहूयात ए डॅश. ट्रान्सलेशन मॅट्रिक्स आहे तसा राहील. पॉइंट ए काय आहे आपला, 3x कोऑर्डिनेट आहे आणि y कोऑर्डिनेट 2 आहे. व्हॉट विल बी द आन्सर? 3 वजा 1 अधिक 3. काय आन्सर येईल? मध्ये प्लस साइन आहे. 2 plus 2. ऑडिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. काय येईल आन्सर? काय येईल? वजा 1 अधिक 3. 2. What about the -2 plus 2? 0. It is a 0. So what is the new coordinate? We have a new coordinate as reference point हा 0 झालाय. Okay. It is a 0, 0 and A dash will become 2, 0. Okay. It will be plot. This will be the new location after the first step. What we need to perform now, second step काय आहे आपली? जे ऑपरेशन आहे, it may be either scaling or we can go for the rotation as well. Okay. दोन्हीसाठी सेम मेथड आहे, ट्रान्सलेशन, स्केलिंग or rotation, or you can go again you need to go back to the translation. Position. हा, ऍक्च्युअल पोझिशनला जावं लागेल. आता सेकंड स्टेप मध्ये काय होणार आहे, आपल्याला रोटेशन साठी आपण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय. सो वी विल गो फॉर द रोटेशन ऑपरेशन. आता हे रोटेशन ऑपरेशन कुणावर होणार आहे? कुणावर होईल रोटेशन ऑपरेशन? Object वरती. ऑब्जेक्ट वर होणार, कारण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन आपल्याला माहिती आहे रोटेशन कसं करायचं. आणि त्याच्यासाठी आपण कसं लिहितो, P डॅश इज इक्वल टू रोटेशन मॅट्रिक्स इनटू, ओके, डॉट म्हणजे इनटू आणि आपला P. आता आपला ऍक्च्युअल पॉइंट जो A डॅश आहे तो आता आपला ऍक्च्युअल पॉइंट झालाय, त्याच्यावर परत एकदा एक ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. रोटेशन नावाचं एक ट्रान्सफॉर्मेशन आपल्या A डॅश वर होणार आहे, म्हणजे A डबल डॅश आपला क्रिएट होईल. येतंय लक्षात सगळ्यांच्या? काय करायला लागलोय आपण आता? रेफरन्स पॉइंट वर काय करायची गरज आहे का आपल्याला? जस्ट टेल No, मी. ma'am. No, ma'am. Because we know that how to perform the scaling or the rotation with respect to origin. ते मॅट्रिक्स आपल्याला इथं अप्लाय करावं लागतंय. आता रोटेशन मॅट्रिक्स काय आहे ते आपण घेऊयात. ओके. मॅम आपण Into- P ला A डॅश कन्सिडर करतोय का? हा, आता आपण ऑपरेशन कुणावर परफॉर्म करणार आहे? ए वर तर नाही करणार. ए चे कोऑर्डिनेट काय 3,2 आहे. त्याला ऑलरेडी आपण ट्रान्सलेशन नावाचं ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म केलंय. वी हॅव अ न्यू कोऑर्डिनेट नाव, दॅट इज व्हॉट ए डॅश. ओके. इथपर्यंत आले लक्षात? आता आपण Yes, कुणावर ma'am. परफॉर्म करणार आहे? ए डॅश वरती करणार आहे. ए डॅशचे कोऑर्डिनेट्स काय आहे ते आपल्याला इथं लिहावे लागतील. व्हॉट आर दोज? 2 and 0. आणि आपला रोटेशन मॅट्रिक्स किती? 2/2 चा आहे. सो वी नीड टू गो फॉर द 2/2. तर कॉस थिटा मायनस साइन थिटा. बरोबर आहे? येतंय मला? Ma'am. Yes or Cos no? theta minus sin theta. कॉस थिटा आहे मायनस Sin Sin- theta. थिटा आहे. Sin theta cos Next. theta. साइन थिटा Cos theta.
थिटा. ओके, थिटा किती आहे आपल्या एक्झाम्पल मध्ये दिलेला? 90 degree. 90 डिग्री. सो आय विल राईट द व्हॅल्यू डायरेक्टली. ओके, ते तुमच्यासाठी मी लिहिलं पहिल्यांदा थिटा, बट वी विल राईट द व्हॅल्यू फॉर द अँगल दॅट इज नथिंग बट द 90. In our example, it may be the 45 degree, it may be the 30 degree, it may be anything. Okay, 270 पण देतील, 180 देतील, 197 देतील, whatever it may be. You just supposed to do that. Now I will perform this. What is the cos 90? It is 0. We know that. Sin 90 is the 1, but minus त्यामुळे -1 येणार आहे. It will be 1. It will be 0 again. 0. What will be the value for A now? Sorry, A double dash. A double dash बद्दल बोलतो. काय येणार बघा? I will erase this. 2 न 0 ला मल्टिप्लाय होणार, त्यामुळे पहिली व्हॅल्यू 0 येणार, 0. अधिक 0 येणार. बरोबर आहे? 0. बघा ना, पहिला इलेमेंट, पहिल्या रोचा पहिला इलेमेंट हा 2 ला मल्टिप्लाय होणार, प्लस पहिल्या रोचा सेकंड इलेमेंट हा 0 ला मल्टिप्लाय होणार, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू 0 झाल्या. एम आय करेक्ट? Yes, ma'am. ओके, नाउ वी विल मूव टू द सेकंड रो. सेकंड रो मधला पहिला एलिमेंट पहिल्या सेकंड मॅट्रिक्सच्या पहिल्या कॉलमला, आपल्याकडे तर एकच कॉलम आहे सेकंड मॅट्रिक्स मध्ये, तर हा किती येणार? 2 अधिक 0. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू? 0, 2. 0, 2. 2. ओके, व्हॉट इज अवर A डॅश आफ्टर रोटेशन? रोटेशन झाल्यानंतर आपल्या A डॅशला काय येते व्हॅल्यू? सॉरी, A डबल डॅशला 0, 2. 0, 2. I must have to plot the point here. आणि अर्लियर पॉइंट जो होता तो काय करूयात आपण इथून डिलीट करूयात, किंवा वी कॅन मेक इट ग्रे कलर. ओके, झालं. बघा ना, हा हॉरिझॉन्टली होता, ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट 90 डिग्रीचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय आणि आपला पॉइंट बरोबर व्हर्टिकल झालेला आहे. हे आलंय लक्षात सगळ्यांच्या? 90 डिग्रीनं दिलेलं आहे आपण. आता हा पॉइंट नाहीये आपला, हा पॉइंट इथं नाहीये. वी हॅव अ रोटेटेड दॅट पॉइंट, त्यामुळे मी डिलीट करून टाकलाय. बट इज दिस अवर ऍक्च्युअल पोझिशन? ऍक्च्युअल पोझिशन आहे का ही आपली? येस और नो? No, ma'am. आपण अबाउट टू ओरिजिन केलं इथं. ओके, वी नीड टू गो बॅक टू अवर ऍक्च्युअल पोझिशन. सो इन द लास्ट स्टेप वी नीड टू परफॉर्म द इनवर्स ऑफ ट्रान्सलेशन. जेवढ्या आहे ना आपण ट्रान्सलेट केलं होतं टू द ओरिजिनला, त्याच्या रिव्हर्स करायचंय. हे रिव्हर्स करताना, टी इनवर्स करताना तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे? यू नीड टू फक्त जो तुमचा ट्रान्सलेशन मॅट्रिक्स घेतला होता तुम्ही सुरुवातीला, त्याच्या इलेमेंट्सला तुम्हाला अजून एकदा -1 न मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे -1 - 2 इट विल बिकम व्हॉट? 1/2. 1. It will be 1/2. It will be 1/2 नाही, 1 आणि 2 येणार आहे. आता हेच ट्रान्सलेशन ऑपरेशन फक्त रेफरन्स पॉइंटला करून चालेल का? No, ma'am. What to do? We need to apply the translation to the object along with the reference point. Okay, तर इथे घेतलेला आहे आपला जो B डॅश आला होता, आता तो B डबल डॅश होईल. इट विल बिकम द B डबल डॅश. ट्रान्सलेशन इनवर्स मॅट्रिक्स इज विदाउट मायनस साइन, त्यामुळे 1, 2 हे व्हॅल्यूज असतील.
बी डॅश किती होता आपला 0 0 होता. येस ऑर नो? किती आहे बी डॅश आता सध्या आपला लेटेस्ट 0 0 आहे. 0 0. The value for that it will again become 1 2. Yes or no? Yes, ma'am. Yes. ओके. आपला आता आपला ए ट्रिपल डॅश होणार आहे. ओके, इट विल बिकम ट्रिपल डॅश. आणि ट्रिपल डॅश होताना आपल्याला इथं कुठली व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल? ए डबल डॅशची, दॅट इज अ 0 2. व्हॉट विल बी द व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू? आफ्टर ट्रान्सलेशन what will be the value A will have? 1 and 4. 1 and 4. 1 and 4. Oh. Okay, so let's go for this. B dash कुठे जाणार आहे 1 आणि 2 ला. A ट्रिपल डॅश कुठे जातोय 1 आणि 4 ला. So let us check 1 2 आणि 1 4. Okay, earlier where it was? कुठं होता आपला पॉइंट 3 2 ला होता. Am I correct? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes. Okay, if you try to put the Yes, line, ma'am. लाईन जर पुट केली तुम्हाला तर लक्षात येईल. ओके, हे ऍक्च्युअल होतं आपलं. नाउ व्हॉट वी नीड टू डू, आपला आफ्टर ट्रान्सलेशन आपल्याला कसं मिळालेलं आहे, सेम पॉइंट सेम रेफरन्स पॉइंट आहे त्या ओरिजिनल पोझिशनला आणि 90 डिग्री मध्ये पॉइंट रोटेट झालेला पाहायला मिळतो. बरोबर आहे का? Yes, ma'am. Yes. ओके, सो व्हॉट वी फॉर्म्युलाने कसं सॉल्व्ह करायचं सांगता का? हा, आता हे लक्षात आलं का स्टेप तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे? फॉर्म्युला मध्ये काय करतोय आपण बघा, यू जस्ट हॅव टू पुट द नाउ. थोडं कन्फ्युजन होतं, थोडं आपण एक्सप्लेन करता का अजून एकदा? हो ठीक आहे. फॉर्म्युलाने सांगा ना मग. हा, फॉर्म्युलाने सांगते. आता बघा ना थोडंसं तुम्ही, फॉर्म्युला मी जनरेट करून दाखवते तुम्हाला इथे. बघा पहिलं ऑपरेशन काय केलेलं आहे आपण, टी प्लस पी. ओके, व्हॉट वी डीड हिअर, टी प्लस पी केलं. येस ऑर नो? सो दिस इज अवर फर्स्ट ma'am. ऑपरेशन. देन व्हॉट वी डीड, मग हा आपला पी झाला. आता हा जो आहे ना तो आता आपला ऍक्च्युअल पॉइंट झाला. ह्याच्यानंतर जे पॉइंट तुम्हाला मिळणार आहे दॅट विल बिकम द पॉइंट पी. एवढं लक्षात आलं तुमच्या? येस ऑर नो? ह्याचा आन्सर कशात तरी येईल, ते पी आहे असं समजा तुम्ही. ओके, आता ह्याला तुम्हाला काय करायचंय, रोटेट करायचंय. ह्याचं जे आन्सर येईल टी प्लस पीचं, त्या प्रत्येक पॉइंटला तुम्हाला सर्टन अँगलनं रोटेट करायचंय. आणि रोटेशन हे कसं आहे, आपण मल्टिप्लिकेशन करतो. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दिस, आर इंटू पी. सो व्हॉट वी विल डू हिअर, we will write R into P. Okay, R into P झालेला आहे. So we will put into the bracket. अजून एका ब्रॅकेट मध्ये ठेवलं. 2 स्टेप झाल्या. तिसरी स्टेप काय होती, we need to perform the translation again. जेव्हा तुम्ही 2 डायमेन्शनल मध्ये ट्रान्सलेशन ऑपरेशन करता, दॅट इज इन द फॉर्म ऑफ ऍडिशन. ते कुठल्या फॉर्म मध्ये असतं, ऍडिशन. पण जर तुम्ही स्केलिंग आणि रोटेशन हे 2 ऑपरेशन करत असाल फॉर द 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, इट विल बी इन द मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म, म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये असतं. ते मॅट्रिक्स तुम्हाला काय करावं लागतात, ओरिजिनल पॉइंटशी मल्टिप्लाय करावे लागतात. जसं आपण आर डॉट लिहिले, डॉटचा अर्थ काय आहे, मल्टिप्लिकेशन. प्लस वी हॅव रिटर्न टी इनवर्स ना आपण काय करणार आहोत, इथं ट्रान्सलेशन करणार आहोत. सो वी नीड टू गो फॉर रायटिंग टी इनवर्स. ओके, बट इट शुड बी द +1. आणि हे तिन्ही ऑपरेशन जेव्हा तुम्ही कंप्लीट करता, यू विल गेट द पॉइंट. आफ्टर रोटेशन विथ रिस्पेक्ट टू सर्टन पॉइंट or a reference point. कळालं का? मॅम शॉर्ट मध्ये एकदा रिपीट करता का? ठीक आहे.
तुमचा मॅम. ऍक्च्युअल पॉइंट म्हणजे बघा, जर तुमच्याकडे ट्रायंगल असेल तर तुम्ही कसे पॉइंट्स लिहिणार? यू मस्ट हॅव टू राईट, म्हणजे एक्स आणि वाय एका खाली एक लिहायला पाहिजे आहे. आय विल गेट द मॅट्रिक्स वन्स अगेन हिअर. जर माझ्याकडे ट्रायंगल हा ऑब्जेक्ट आहे जो मला रोटेट करायचा आहे, तर माझे कोऑर्डिनेट्स कसे येतील? आय हॅव अ 3 पॉइंट्स. ओके, वरची जी रो आहे दॅट विल हॅव द ऑल एक्स व्हॅल्यूज ऑफ 3 व्हर्टायसेस. ओके, मग हा x1 असेल, दिस विल बी y1. व्हेरी गुड. दिस इज x2, दिस विल बी द y2, दिस विल x3, this one will be y3. ट्रान्सलेशन परफॉर्म करताना जे तुमचा ट्रान्सलेशन मॅट्रिक्स असेल दॅट इज द XR YR. ओके, it will have the one more matrix. This is a TX, this one is the TY. ओके, पण ह्या दोघांमध्ये काय असणार आहे? ट्रान्सलेशन आहे, त्यामुळे प्लस ऑपरेशन असणार आहे. आता तुम्ही हे सॉल्व्ह कसं करणार? TX प्लस x1, TX प्लस x2, TX प्लस x3. त्यामुळे पुन्हा तुम्हाला काय होणार आहे? जे x1, x2, x3 मिळतील किंवा y1, y2, y3 मिळतील, आफ्टर ट्रान्सलेशन यू विल हॅव द सर्टन चेंजेस. येस ऑर नो? ट्रान्सलेशन केल्यानंतर काहीतरी चेंजेस येस मिळतील. मॅम. ओके, नाउ व्हॉट टू डू? जे काही आन्सर येईल अगेन इट विल हॅव द 2/3 मॅट्रिक्स. बरोबर आहे? 2 रो 3 कॉलम्सचं तुम्हाला मॅट्रिक्स मिळून जाईल. जे आन्सर ma'am. तुम्हाला येईल त्याला तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे विथ द रोटेशन मॅट्रिक्स. ओके, तुमचा रोटेशन मॅट्रिक्स येईल. रोटेशन मॅट्रिक्स मध्ये काय येणार आहे? यू हॅव अ 4 व्हॅल्यूज. ऑलरेडी वी नो दॅट. Okay, now I will write here cos theta Minus sin theta. yes, minus sin theta ओके. ह्या दोघांमध्ये कोणतं साइन आहे? इट विल बी द मल्टिप्लिकेशन. आता तुमचं जे ट्रान्सलेशन नंतर कोऑर्डिनेट्स मिळालेत x1, y1, x2, y2, x3, y3, त्या सगळ्याला पुन्हा एकदा काय होणार? इंडिव्हिज्युअली मी तुम्हाला फक्त एक पॉइंट घेऊन दाखवला, तसं तुम्ही प्रत्येक कोऑर्डिनेटला, प्रत्येक x आणि y ला काय करणार आहे? कॉस थिटा साइन थिटा ह्या रोटेशन मॅट्रिक्स न मल्टिप्लाय करत जाणार आहे. ओके, हॅव यू क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? येस मॅम. येस मॅम. आणि नंतर तुमचं जे ट्रान्सलेशन इनवर्स आहे दॅट यू आर गोइंग टू अप्लाय ऑन द कम्प्लीट रिझल्ट. हे झाल्यानंतर जे काही कम्प्लीट रिझल्ट येईल त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करणार आहात. पण ट्रान्सलेशन असल्यामुळे अँड इट इज रिगार्डिंग विथ द 2 डायमेन्शनल, सो इट विल बी इन द ऍडिटिव्ह फॉर्म, म्हणजे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये असणार आहे. अँड दिस विल बी युअर इनवर्स. अगेन इट इज अ TX आणि TY. ओके, आलं लक्षात? आणि हे जेव्हा तुम्ही कंप्लीट सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला जो ऑब्जेक्ट आहे तो ऍक्च्युअली रोटेट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. कळाले? नाही कळाले? प्लीज. मॅम ते आतलं टी आहे ना, तर तिथं -TX आणि -TY यायला हवंय ना? हा, तिथे येणार. ते मी पॉइंट लिहिले नाही, मी जनरलाइज्ड इक्वेशन लिहिले, तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, यू कॅन राईट लाईक दिस. कारण आपल्याला अबाउट ओरिजिन लिहायचे आणि TX आणि TY काय असणार आहे? जो आपला रेफरन्स कोऑर्डिनेट आहे त्याच्याच कोऑर्डिनेट्स वजा करून घ्यायचे. कारण ते जर नाही केलं तर तुम्ही ओरिजिन पर्यंत जाणार नाही. इज इट ओके? आले लक्षात?
येस मॅम. अजून पण आलेलं नाहीये. येस मॅम. Okay. So hence we have a new coordinate after rotation. आपला जो पॉइंट A आहे त्याचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत 1,4. फाईन. तर ह्या पद्धतीनं तुम्ही क्लॉकवाईज जे आपण काल दिलं होतं एक्झाम्पल, हो, मॅम. एक्झाम्पल आहे हा तुला. हम्म. मॅम बोला. ओरिजिन मध्ये आपण जेवढं ट्रान्सफॉर्मेशन केलं ना रेफरन्स पॉइंट सोबत तेवढंच आपण ऑब्जेक्ट सोबत पण करायचं ना. हा, म्हणून तर मी तुम्हाला इथं ट्रायंगलचं एक्झाम्पल घेतलं आणि 3 व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स घेऊन दाखवलं. जे काही तुम्ही करताल आता इथून पुढे तुम्हाला काय मिळणार आहे, फायनल आन्सर तुमचं काय असणार आहे, तुम्हाला अगेन 3 व्हर्टायसेस मिळायला पाहिजे. 3 व्हर्टायसेस म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा x1 y1 x2 y2 x3 y3 मिळायला पाहिजे आफ्टर रोटेशन. हे जेव्हा कम्प्लीट होईल हे पूर्ण ऑपरेशन, तेव्हा तुमचे हे अशा पद्धतीनं 2/3चं मॅट्रिक्स तुम्हाला मिळायला पाहिजे. ओके. सध्या आपण काय केलं की एकच पॉइंट कन्सिडर केलता, त्यामुळे आपल्याकडे सगळं मॅट्रिक्स हे कसं आहे 1/2चं मॅट्रिक्स आहे. ओके. अँड फायनली वी आर गेटिंग द 1/2 मॅट्रिक्स ओनली 1,4चं एका पॉइंट साठीचं मिळाले. पण जेव्हा तुम्ही ट्रायंगल रेक्टँगलला हे अप्लाय करता, यू विल हॅव अकॉर्डिंगली त्या पद्धतीने तुमचे व्हर्टायसेस तिथं तुम्हाला लिहायचे. त्या मेथडनं जावा किंवा इंडिव्हिज्युअली करा. इंडिव्हिज्युअली करत बसलात तर तुमचा जास्त वेळ जाईल. ओके. जर तुम्ही ह्या पद्धतीनं केलं एकाच वेळेस तिन्ही व्हर्टायसेसवर, तर तुम्हाला लवकर आन्सर मिळेल. पण यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही जे साईन घेताय म्हणजे मायनस प्लस हे साईन कन्सिडर करताय किंवा मल्टिप्लिकेशन करताय हे अगदी तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे. ह्यासाठी काय हवं आहे, तुमचं मॅट्रिक्स ऑपरेशन जे आहेत तुमची प्रॅक्टिस जी आहे मॅट्रिक्स प्रॉब्लेम्सवरची ती चांगली असायला हवी. तरच तुम्ही ह्याचा आन्सर करेक्टली फाइंड आउट करू शकता. ओके. हा चॅप्टर सुद्धा आपल्याला 18 मार्क्सला आहे आणि तुम्हाला असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. यू मस्ट हॅव टू टेल दॅट. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? No. मुलांना काही प्रॉब्लेम आहे का? येस. ओके. थोडक्यात ओव्हरव्ह्यू घेऊयात. आपण आतापर्यंत काय काय केलंय बघा. नवीन पॉइंट सुरू करायचं आपल्याला. इट इज व्हेरी इझिएस्ट पॉइंट. ट्रान्सलेशन आहे. टी हा काय आहे? TX, TY हा मॅट्रिक्स आहे जो आपल्या एक्स आणि वाय ला प्लेस करणार आहे एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशन वरती. तर हे थोडक्यात तुम्हाला जनरलाइज्ड इक्वेशन इथं पाहायला मिळतंय. डिटेलमध्ये तुम्ही हे इक्वेशन्स तयार करू शकता. स्केलिंग मध्ये बघा काय ऑपरेशन होते. मल्टिप्लिकेशन म्हणजे जे स्केलिंग मॅट्रिक्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन हे आपल्या XY कोऑर्डिनेट बरोबर होत आहे. सो वी आर गेटिंग सच इक्वेशन. जर तुम्ही स्केलिंग करत असाल विथ रिस्पेक्ट टू अ रेफरन्स पॉइंट तर तुम्हाला ह्या सिक्वेन्स मध्ये ऑपरेशन्स करावे लागतात. सो इट इज अ सेम थिंग. फक्त आपल्याला जो स्केलिंग जे करतोय आपण दॅट स्केलिंग इज हॅव्हिंग मल्टिप्लिकेशन फॉर्म. ओके. कुठं प्लस आहे कुठं मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळते. येस ऑर नो? फॉर एक्झाम्पल T प्लस P इथं प्लस येतंय, पुन्हा इथे S इंटू T प्लस P आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन फॉर्म आलेला आहे, परत प्लस आले. हे का सांगते हे पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल. तर इथं काय झालेलं आहे, कॉम्बिनेशन झालेलं आहे. ट्रान्सलेशनसाठी आपण कधी ऍडिशन करतोय, इट इज क्वाईट कन्फ्युजिंग. थोडंसं तुम्हाला कन्फ्युज व्हायला होईल की कधी ऍडिशन करायचंय. मग स्केलिंगला पण कदाचित तुमच्याकडून ऍडिशन केलं जाईल. पण तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही टू डायमेन्शनल स्केलिंग आणि रोटेशन करत असाल यू मस्ट हॅव टू गो फॉर द मल्टिप्लिकेशन. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचंय. जर तुम्ही ट्रान्सलेशन हे एकच ऑपरेशन करत असाल यू नीड टू गो फॉर द ऍडिशन ऑन द टू डायमेन्शनल. पुन्हा एकदा सांगते टू डायमेन्शनल. ओके. नाव we have seen the rotation. It is again in the multiplicative form and again we have a rotation with respect to the reference point, that is the combination of multiplication and the addition. Why it is important? Now you will come to know that in the second point, matrix representation and the homogeneous coordinates.
What exactly homogeneous coordinates? Why it is essential? तर homogeneous coordinate system जी आहे ते तुमच्या 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टला 3 डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करते. म्हणजे तुमचे सगळे कोऑर्डिनेट्स हे 3D मध्ये कन्वर्ट होतात. हाऊ यू आर गोइंग टू कन्वर्ट इट? तुमचा जो 2 डायमेन्शनल मॅट्रिक्स आहे तो ह्या पद्धतीनं बनणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव हिअर 1 0 0 1 हा 2 डायमेन्शनल मॅट्रिक्स आहे जो की तुमचा 3D मध्ये कसा रिप्रेझेंट होतोय. यू हॅव ऍक्च्युअल मॅट्रिक्स हिअर. तुमचा ऍक्च्युअल मॅट्रिक्स कुठं आहे? 1 0 0 1 आहे. जो थर्ड रो आणि थर्ड कॉलम जी आपण ऍड केलेली आहे, these are having such a value 0 0 1 0 0 1. ओके, तर 2 डायमेन्शनल टू 3 डायमेन्शनल हे का करण्याची गरज आहे किंवा होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम का आपण इम्प्लिमेंट करतोय हे लक्षात घ्या. आपल्याला जेव्हा तुम्ही 2 डायमेन्शनल नॉन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम अप्लाय करताय, somewhere you need to apply the addition, somewhere you have to go for the multiplication. ओके, थोडक्यात रोटेशन आणि स्केलिंग साठी आपण मल्टिप्लिकेशन केलं, तर ट्रान्सलेशन साठी आपण ऍडिशन केलं. सो इट इज क्वाइट कन्फ्युजिंग. आपले ऑपरेशन जे आहेत ते युनिफॉर्म राहत नाहीत. दॅट्स वाय वी नीड टू गो फॉर द होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. इन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय होतंय, तुमच्या 2 डायमेन्शन मध्ये एक रो शेवटला एक रो ऍड होते ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे. इट विल बी द 1. ओके, and similarly you have the 1 column as well. तर हे जे आहे ते तुमच्या मॅट्रिक्स मध्ये तुमच्या कोऑर्डिनेट्स मध्ये ऍड होणार आहे. हाऊ इट इज गोइंग टू बी ऍड आय विल एक्सप्लेन लेटर ऑन. जस्ट फोकस ऑन व्हॉट, की आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्यांना युनिफॉर्म ऑपरेशन न रिप्लेस करायचंय. आणि ते युनिफॉर्म ऑपरेशन काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन फॉर्म. ओके, सो देर आर सम ऑफ द प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीज आपल्याला अप्लाय करायच्या आहेत. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की ट्रान्सलेशन मॅट्रिक्स हे कशा पद्धतीनं रिप्लेस केलं जातं इन अ होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम, और वी कॅन गो फॉर दॅट वन फर्स्ट. ओके, लेट अस सी हिअर. बेसिक ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ज्याच्यामध्ये तुमचे 3 ऑपरेशन कन्सिडर केले जातात. पहिलं आहे ट्रान्सलेशन, सेकंड वन इज द स्केलिंग अँड थर्ड वन इज द रोटेशन. दीज आर व्हॉट? दीज आर बेसिक ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सलेशन मध्ये बघा काय केलं जातं. आपला TX आणि TY एवढाच मॅट्रिक्स होता. येस और नो? इट वॉज ऑफ अ 1/2 और 2/1. 2 रो आणि 1 कॉलम मध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. बरोबर आहे का? अर्लियर मॅट्रिक्स कसा होता आपला? TX आणि TY होता, जो होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कसा झालेला आहे? 1 0 TX 0 1 TY. म्हणजे तुमचा डायगोनली 1 मेंटेन तुम्हाला करायचंय आणि TX आणि TY ह्या पद्धतीनं मेन्शन करायचं आहे. ओके, जेव्हा तुम्ही हे मॅट्रिक्स सॉल्व्ह करता, यू विल गेट द सेम आन्सर. म्हणजे तुमच्या ऍडिटिव्ह फॉर्म मध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. लेट मी कॉपी दिस. ओके, नाउ सी, जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करताल, हाऊ इट इज गोइंग टू बी लुक लाईक. एक्स डॅश इज इक्वल टू व्हॉट विल बी द व्हॅल्यू? तुम्ही मल्टिप्लाय करणार आहे पहिला रो आणि कॉलम. First column. सो हा, फर्स्ट कॉलम. सो व्हॉट इट विल बी? 1 into x, it will be the x only. Then plus 0 into y, it will be the 0, plus tx into 1, it will become the tx only. Okay, TX. so what will be the final answer? X plus tx. Okay, आणि हीच गोष्ट तुम्ही 2 डायमेन्शन मध्ये करत होता डायरेक्टली. येस और नो? Yes, ma'am. करत होतात ना तुम्ही. ट्रान्सलेशन वेक्टर मध्ये एक्स डिरेक्शन मध्ये जे होतं ते एक्स कोऑर्डिनेटला ऍड करत होता. जे वाय डिरेक्शन मध्ये ट्रान्सलेशन व्हॅल्यू होती, दॅट यू आर गोइंग टू ऍड इन द वाय कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट. ओके,
जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करताल तेव्हा तुम्हाला सेम ऑपरेशन मिळणार, म्हणजे सेम आन्सर मिळणार आहे थोडक्यात. बट इट्स अ मेथड इज अनदर. वाय इट इज सो? कारण आपल्याला सगळे ऑपरेशनला युनिफॉर्मिटी मेंटेन करायची आहे. कळतंय तुम्हाला? काही ऑपरेशन ऍडिशन फॉर्म मध्ये, काही ऑपरेशन मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये हे चालणार नाही. वेअर if you are using the homogeneous coordinate system. So for MCQ there may be the question like this: how the matrix for the translation is represented in the homogeneous coordinate system. मग कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं? 10tx, 01ty, 001. आपण ह्या तिन्ही व्हॅल्यू बघूयात. यू विल गेट एन आयडिया. y dash is equal to, again पहिली व्हॅल्यू 0 into x, 0 multiply with the x, we will get the 0 plus 1 multiply with the y, we will get y, and ty get multiply with the 1, ty. the ty. Okay, so we will have the answer as a y plus t. Y plus ty. Okay, the last one we have a 1 is equal to, परत एकदा लास्ट रो आणि आपला कॉलम मल्टिप्लाय करायचे. 0 into x, it will be the 0. 0 into y, it will be the 0 again, and 1 into 1. Okay, so you will get here one value, and that is the representation in the homogeneous coordinate system. आलं लक्षात? आता तुम्ही एक्स वाय, आता हे एका पॉइंटचं दिले, जर माझ्याकडे ट्रायंगल असेल तर तुम्ही कसं देणार? 2x मॅट्रिक्स यूज करू. हा, तर मी हे सेम मॅट्रिक्स कॉपी करते. जर आपल्याला ट्रायंगल साठी लिहायचं असेल, आपल्याकडे x1 y1, x2 y2 आणि x3 y3 हे कोऑर्डिनेट्स आहेत, तर तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार? ट्रान्सलेशन मॅट्रिक्सच्या रिप्रेझेंटेशन मध्ये तर काहीच फरक नाही पडणार आहे. जस्ट तुम्ही ज्याच्याशी मल्टिप्लाय करताय दॅट इज गोइंग टू बी चेंज. ओके, आलं लक्षात? येस मॅम. Just wait, I will add the column here. Okay, तर इथे काय येणार आहे आपलं? x1, second y1 आणि 1. नेक्स्ट यू हॅव टू राईट हियर x2. ट्रायंगल साठी सांगते मी हे y2. ओके, and the last element is always 1. x3, y3, and it will be 1. ओके, तर तुमचे कोऑर्डिनेट जे आहेत, ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट, ते ह्या पद्धतीने एक रो तुमच्यासाठी ऍड होतोय. त्या रोला सगळीकडे 1 1 व्हॅल्यू द्यायची इन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. व्हाय इट इज सो? लेट अस डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज. ओके, सेम थिंग स्केलिंग साठी तुमचा मॅट्रिक्स कसा असेल? Sx0 0 0 Sy0 0 0 1. अँड सेम थिंग पॉइंट साठी बघतोय आपण, XY कोऑर्डिनेट आहे आणि 1 इथं पाहायला मिळते. ओके, देन वी हॅव अ ट्रान्सलेशन अबाउट पिव्होट पॉइंट. आता पिव्होट पॉइंट म्हणजेच काय? रेफरन्स पॉइंट आहे. आता तुम्ही बघा, मगाशी आपण T प्लस P लिहिलं होतं, लक्षात आहे तुमच्या? आठवते तुम्हाला? T प्लस P लिहिलं, स्केलिंग न मल्टिप्लाय केलं आणि T इनवर्स सुद्धा प्लस होतं. बट नाव यू कॅन सी हिअर ऑल द ऑपरेशन्स आर इन द मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म. येस ऑर नो? मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आहेत. येस मॅम. Yes, ma'am. सेम थिंग, रोटेशन अबाउट द रेफरन्स पॉइंट यू विल गेट लाईक दिस. सगळ्यांमध्ये तुम्हाला काय बघायला मिळते? मल्टिप्लिकेशन. मग तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये की मला कधी ऍडिशन करायची आहे, कधी मल्टिप्लिकेशन करायचे. ऑल आर इन द युनिफॉर्म ऑपरेशन, गोइंग टू सपोर्ट द सेम ऑपरेशन, अँड दॅट इज व्हॉट? मल्टिप्लिकेशन. फक्त तुम्हाला कोऑर्डिनेट जे आहेत, कारण आपण जरी तुम्ही 3D मध्ये कन्वर्ट करत असला तरी 3D मध्ये कन्वर्ट करताना त्याचा जो शेवटचा ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस,
that will always have the value 1. Okay, x, y, z. Z will be the constant here. Z will have the 1 value. Z coordinate for every vertex will have the 1 value. Z ला तुम्ही स्वतःहून मनानं काहीही व्हॅल्यू द्यायची नाही. होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 2D ऑब्जेक्ट हा असा रिप्रेझेंट होतो की त्याचा Z व्हॅल्यू, Z कोऑर्डिनेट व्हॅल्यू ही ऑलवेज 1 असते. ओके, सो लेट अस गो फॉर द properties. What is the first property? Any 2D point in a homogeneous coordinate system is represented by the triplet, not by the duplet. Duplet मध्ये x आणि y असतं, पण homogeneous coordinate system मध्ये 2 dimensional object सुद्धा triplet न दाखवला जातो आणि that is what x, y, h. h का लिहिले, z का नाही लिहिलं? कारण h is the constant value. कळतंय सगळ्यांना? h काय आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ओके, h कॅन बी एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू, कुठलीही कॉन्स्टंट व्हॅल्यू असू शकते. ओके, बट इट शुड नॉट बी 0. लास्टची प्रॉपर्टी बघा, जर h हा 0 असेल तर पॉइंट हा इन्फिनिटी म्हणून रिप्रेझेंट केला जातो. ओके, सो देन पॉइंट इज रिप्रेझेंटेड ऍट इन्फिनिटी. वी कॅन नॉट लोकेट ऑन द पेपर. त्याला आपण पेपर वरती प्लॉट करू शकणार नाही जर h हा 0 असेल तर. इन सेकंड प्रॉपर्टी, इन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम, इफ यूजर मल्टिप्लाय द पॉइंट बाय सम अदर कॉन्स्टंट, इट रिप्रेझेंट द सेम पॉइंट. तो सेम पॉइंट म्हणूनच रिप्रेझेंट होतो. मग तुम्ही 1 न करा, 2 न करा, 3 न करा, 4 न करा, कारण आपल्या लास्ट कोऑर्डिनेटला h ला काहीच अर्थ नसणार आहे. बिकॉज आपल्याकडे आपण कसं लिहिलंय आता स्केलिंग मॅट्रिक्स, Sx 0 0 0 Sy 0 आणि 1 1 1 असं आपण, सॉरी 0 0 1 असं लिहिलं होतं. येस ऑर नो? त्यामुळे 0 न काय होणार आहे, तुम्ही लास्ट कोऑर्डिनेट काय पण टाका वर्टेक्सचा, इट डझंट हॅव्हिंग एनी मिनिंग. बट कॉमनली इट इज कन्सिडर्ड ॲज ऑर रिप्रेझेंटेड ॲज बाय पुटिंग द 1 व्हॅल्यू. 1 व्हॅल्यू त्याला पुट करून ठेवली जाते. फक्त तो कॉन्स्टंट काय असला पाहिजे, सगळ्या वर्टेक्स साठी सेम असायला पाहिजे. इट शुड बी द 1 1 1, इट शुड बी द 2 2 2, इट शुड बी द 3 3 3. ओके, सो एनी कार्टेशियन कोऑर्डिनेट xy, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम इज मेनली डिझाईन फॉर द 2 डायमेन्शन, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट साठी तयार केलेली आहे. इट कॅन बी रिप्रेझेंटेड इन अ होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम एज अ xh डिवायडेड बाय h, yh डिवायडेड बाय h, and h should not be 0. आता ह्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला का सांगते, जर आपली ऑफलाईन एक्झाम झाली, देर माइट बी अ क्वेश्चन लाईक दिस, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द फॉर द मॅट्रिक्स इन अ होमोजेनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, 2 मार्क्स क्वेश्चन, यू मस्ट हॅव टू राईट द 4 प्रॉपर्टीज. 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर 6 प्रॉपर्टीज लिहायच्यात. बट it always asks for the 2 marks, so don't worry. These 4 properties are sufficient to answer. Similarly, MCQ म्हणून सुद्धा येऊ शकतो. Okay, any 2D point in a homogeneous coordinate system is represented by the triplet, duplet किंवा other form, quadruple असेल किंवा this येस ऑर नो? कळालंय सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, तर हे सेम थिंग आहे. जसं आपण ट्रान्सलेशन मॅट्रिक्स घेतलं होतं TX TR, तसं तुम्ही इथं पाहू शकता. आपला जो T आहे, जे आपण -TX -TY करत होतो अबाउट द रेफरन्स पॉइंट, दॅट इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. ओके, आपला XR आणि YR घेतलाय जो की मायनस आहे. एवढाच फक्त चेंज आहे, हा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. इफ वी आर टॉकिंग अबाउट द होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. फाईन, सगळ्यांच्या लक्षात आले? 10 तारखेपासून युनिट टेस्ट आपल्या चालू होत आहेत. सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली असेल आणि त्याच्याबद्दलचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मिळून जातील संध्याकाळपर्यंत. टुडे इज द 9th, आय थिंक. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स देर विल बी द युनिट टेस्ट. नेक्स्ट थिंग,
कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन, इट इज अगेन व्हेरी इझिएस्ट पॉइंट. कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय आहे, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स आहे. आता इथून पुढे जे तुम्ही ऑपरेशन्स करताल दॅट ऑल आर इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म आणि दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. तुम्हाला जर नॉर्मल नॉन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा कार्टेशियन सिस्टीम जी आपण सुरुवातीला पाहिली कोऑर्डिनेट सिस्टीम ती जर लक्षात आली असेल तर तुम्ही सिम्पली होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम वरती मूव्ह होऊ शकता. You can solve the problems regarding the rotation, scaling, translation in a homogeneous coordinate system. Okay. तर कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन, कंपोजिटचा अर्थ आपल्याला माहिती आहे एकत्रितरित्या आपण ट्रान्सफॉर्मेशन परफॉर्म करू शकतो. आणि फॉर एक्झाम्पल रोटेशन अबाउट एन आर्बिटरी पॉइंट, एखादा पॉइंट आहे आणि त्याला कन्सिडर आर्बिटरी पॉइंट म्हणजे रॅन्डम पॉइंट, रेफरन्स पॉइंट म्हणू शकतो. That is one of the example. कारण तिथे सिक्वेन्स आहे and we need to follow. Okay, sequence of basic transformation operation. Basic transformation operation कोणते कोणते आहेत सांगा पटकन. Which are Scaling, the basic? translation. Scaling, translation, हा, तीनच आहेत. रिफ्लेक्शन आणि शेअरिंग आहे that are not considered under the basic transformation. Okay. So you must have to focus on the three operation when you are going for the composite. आणि मॅक्सिमम तुमचे जे प्रॉब्लेम्स येतात ह्या चॅप्टर मधून हे कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन वरती आधारित असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक ऑपरेशन दिलं जाईल किंवा एखादं एक्झाम्पल मी फक्त तुम्हाला सांगते इथे. कन्सिडर द स्क्वेअर. स्क्वेअरचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिले जातील. रोटेट द स्क्वेअर ABCD by 45 degree in anti clockwise direction about point A. तर आपल्याला माहिती आहे हे कसं करायचंय. फक्त आपण जो पॉइंट मगाशी रोटेट केला होता त्याच्याऐवजी तुम्हाला इथं काय करायचं आहे, स्क्वेअर रोटेट करायचंय बाय द 45 डिग्री. ओके, रोटेट तुमच्या स्क्वेअरचे कोऑर्डिनेट्स वगैरे तुम्हाला मिळून जातात. दिस इज अ सेम थिंग ॲज वी डीड विथ द रोटेशन अबाउट अ रेफरन्स पॉइंट. पण इथे तुम्हाला काय करावं लागतं, होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम ही अप्लाय करावी लागते. ओके, ते तुम्हाला देत नाहीत पण मॅक्सिमम तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केले जातात. आले लक्षात सगळ्यांच्या? येस मॅम. Yes, ma'am. जरी तुम्हाला हे दिलं, स्क्वेअर जरी दिला तरी त्या स्क्वेअरचा जो थर्ड इलेमेंट आहे तो तुम्हाला ऑलवेज काय पकडायचा आहे, 1 पकडायचा आहे. म्हणजे ABCD हे 4 पॉइंट झाले. 4 पॉइंटचे x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4 असे तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळतील. पण जो H फॅक्टर आहे लास्ट रो दॅट विल ऑलवेज हॅव द 1 व्हॅल्यू. ओके, लास्ट इलेमेंट तुमचा 1 व्हॅल्यू असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्यावरती ट्रान्सलेशन झाल्यानंतर रोटेशन झाल्यानंतर इनव्हर्स ट्रान्सलेशन, ह्या स्टेप्स तुमच्या परफॉर्म होतील. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपण एकदा सॉल्व्ह करणार आहोत. बट व्हॉट इज द कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्हाला लक्षात आलं का? येस ऑर नो? Ma'am, ते क्वेश्चन एक्सप्लेन करता का? मग कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन एकदा रिपीट करता का शॉर्ट मध्ये? कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमचे जे बेसिक ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तुम्ही एका पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये अप्लाय करताय. जर मी तुम्हाला सांगितलं की एक ट्रायंगल आहे त्याला सर्टन व्हॅल्यूने ट्रान्सलेट करा. काय म्हणताय? मॅम म्हणजे कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, म्हणजे ट्रान्सलेशन, स्केलिंग आणि रोटेशन हे 3 ऑपरेशन परफॉर्म करायचे का त्याच्यावर? तिन्ही पैकी तुम्हाला कुठलीही येतील. म्हणजे कसं येईल बघा की 2 ट्रान्सलेशन येऊ शकतात. 2 ट्रान्सलेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता मी तुम्हाला काय सांगते की एक पॉइंट आहे तो तुम्ही 3,2 एवढ्या व्हॅल्यूनं ट्रान्सलेट करा. सेम पॉइंट -4,-5 न ट्रान्सलेट करा. Then you have to apply the 45 degree rotation in anti-clockwise direction, and finally you have to scale your object
विथ 1,2 स्केलिंग व्हॅल्यू. काय झालं सांगा बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काय सिक्वेन्स सांगितला, एकदा ट्रान्सलेट करा, त्या ट्रान्सलेशनचे जे व्हॅल्यूज आहेत दॅट आर द डिफरंट, येस ऑर नो. 2 वेळा ट्रान्सलेशन सांगितलं, येस मॅम. हा मॅम. म्हणजे ट्रान्सलेशन बाय 3/2, ट्रान्सलेशन बाय -4 by -5, अगेन रोटेशन बाय 45 degree, अगेन यू हॅव टू अप्लाय द स्केलिंग बाय 1,2. मग ह्याचा अर्थ काय झाला, तुम्ही प्रत्येक वेळेस पूर्वीचे पॉइंट घेणार का? नाही. तुम्ही काय करताय, आधी तो ऑब्जेक्ट उजव्या बाजूला नेताय, प्लस साईडला नेताय, परत त्याला मायनस साईडला आणताय, म्हणजे लेफ्ट साईडला आणताय, परत त्याला थोडंसं 45 डिग्रीनं रोटेट करताय आणि पुन्हा त्याला स्केल करताय. सो व्हॉट यू आर डुईंग, यू आर मेकिंग द सिक्वेन्स ऑफ एन ट्रान्सफॉर्मेशन. येते लक्षात? आता आपण काय करतोय, असं नाही करत आहे की तोच पॉइंट आहे त्याच्यावरती पहिलं एक ट्रान्सलेशन केलं, तो वेगळं आन्सर झालं, परत पुन्हा ओरिजिनल पॉइंट घेतला, त्याच्यावर दुसरं ट्रान्सलेशन परफॉर्म केलं, त्याचं आन्सर वेगळं झालं, परत आपण ओरिजिनल पॉइंट घेतला. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस नवीन पॉइंट घेतोय ना? नवीन पॉइंट घेत नाही, जे आन्सर येते पहिल्या ट्रान्सफॉर्मेशन नंतर जे आन्सर येते ना, त्याच्यावरती दुसरं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय आपण. मॅम म्हणजे ट्रान्सलेशनचा आन्सर आला त्याच्यावर स्केलिंग अप्लाय करायचं ना? हा, आता मी तुम्हाला सिक्वेन्स काय सांगितलं, ट्रान्सलेशन करा, परत एक तुम्हाला वेगळे ट्रान्सलेशन फॅक्टर दिले, परत तुम्हाला रोटेशन 45 डिग्री दिलं, परत स्केलिंग दिलं. म्हणजे तुम्ही काय करताय, दोनदा ट्रान्सलेट केलं, म्हणजे एकदा ट्रान्सलेट केलं, जे काय आन्सर आले त्या ऑब्जेक्टला पुन्हा एकदा वेगळ्या व्हॅल्यूनी ट्रान्सलेट केलं. लेट मी राईट, देन यू विल गेट. ओके, आणि नंतर आपण थांबूया. सपोज फर्स्ट काय सांगितलं तुम्हाला, वी हॅव अ पॉइंट, आपल्याकडे एक पॉइंट आहे 3,2 वाला. ह्याच्यावर तुम्हाला पहिलं ऑपरेशन काय करायचंय, फर्स्ट ऑपरेशन ट्रान्सलेट ए बाय 4,5. ओके, सेकंड ट्रान्सलेट by -3, -4. Third, rotate by 45 degree in anti-clockwise. Next, you need to perform the scaling, scale the object, by 3,4. Okay, so every time what you are doing, पहिला तुम्ही पॉइंट घेतला 3,2, 3,2 ला तुम्ही काय केलं, ट्रान्सलेट केलं बाय द 4,5. what will be the answer, we know that addition करायचंय, तर आपल्याला 7, किती मिळून जाईल, 7 मिळून जाईल. ओके, नाउ what do you have to do, you have to go for the second operation. मग आता तुम्ही परत 3 आणि 2 घेणार का? नाही. what you need to take 7 and 7. so what will be the answer here, 7 वजा 3 4, 4, आणि 7 वजा 4 3. ओके, Three. आता 7,3 जे आलेलं आहे त्याला तुम्ही काय करणार आहे, 45 डिग्रीने अँटी क्लॉकवाईज मध्ये रोटेट करणार आहे. यू विल गेट द अनदर व्हॅल्यू. फॉर द एक्झाम्पल आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळाली, आपण लिहूयात x', y' मिळाली आम्हाला. ओके, आता जी x' y' मिळाली त्याला तुम्हाला काय करायचे, स्केलिंग करायचे. थोडक्यात x' इंटू 3 हा तुम्हाला x कोऑर्डिनेट मिळेल आणि y' इंटू 4 हा तुम्हाला नेक्स्ट. आणि हे जे प्लॉटिंग होईल दॅट विल बी द फायनल. मग तुम्ही काय केलंय याच्यामध्ये, पहिलं ट्रान्सफॉर्मेशन झालं, दुसरं ट्रान्सफॉर्मेशन झालं, तिसरं ट्रान्सफॉर्मेशन, चौथं ट्रान्सफॉर्मेशन. बट द टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इज अ डिफरन्स and you have carried out this transformation in a sequence. आलं लक्षात तुमच्या, एका सिक्वेन्स मध्ये तुम्ही केलेले, सांगितलेल्या सिक्वेन्स मध्ये केले
आणि जे फायनल ट्रान्सफॉर्मेशन नंतर जे तुमचा आन्सर येईल दॅट विल बी युअर फायनल आन्सर. these are the intermediate answers. आलं लक्षात तुमच्या? and this complete process is called as the composite transformation. You are following sequence of transformation. And what kind of transformation? Basic transformation. इथं कुठं आपण रिफ्लेक्शन घेतलंय का आता? We have not taken reflection. We have not taken sharing. We have focused रोटेशन on करताना 4/3 घ्यायचंय ना पॉइंट 4/. 4x3 हा पॉइंट घ्यायचा ना मॅडम. हो तेच आणि- घ्यायचंय, पण आता आपल्याला वेळ नाहीये कॉस 45 वगैरे काढत बसण्यासाठी. त्यामुळे मी ते फायनल आन्सर एक्स डॅश आणि वाय डॅश न रिप्रेझेंट केले. ओके, सो दिस इज द अज्युम्शन. फायनली आपण जे काही आन्सर येईल त्याला आपण 3 आणि 4 न मल्टिप्लाय केलं. तर अशा पद्धतीनं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करताय. आता सुद्धा करू शकता, पण त्याचे काही रूल्स आहेत. ते रूल्स जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. जस्ट आय विल शो यू विथ फास्ट. जर तुमचा एका पाठोपाठ 2 ट्रान्सलेशन आले तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, TX1 आणि TX2 म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता 2 ट्रान्सलेशन दिले होते लागोपाठ, 4 आणि 3 दिलं, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, 4 आणि -3 ला मिक्स करा. तुमचं काय असणार आहे आन्सर काय येईल? पहिला ट्रान्सलेशन मॅट्रिक्स जो आहे तो 4 आणि 5 आहे. दुसरा काय आहे, -3 -4 आहे. सक्सेसिव्ह ट्रान्सलेशन आलेलं आहे. येस ऑर नो? येस मॅम. सक्सेसिव्ह ट्रान्सलेशन आले. ते मॅट्रिक्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय म्हणतोय, यू कॅन राईट लाईक दिस. डायरेक्टली TX1 अधिक TX2 करा. म्हणजे थोडक्यात आपल्या एक्झाम्पल मध्ये काय होईल, 4 अधिक 4 plus -3 4 होईल. plus minus म्हणजे म्हणजे 1 येईल आन्सर आणि 5 अधिक -4 येईल. म्हणजे थोडक्यात परत 1 येईल. येस ऑर नो? yes ma'am. येस मॅम. म्हणजे हा तुमचा सिम्पली काय येणार आहे, ट्रान्सलेशन मॅट्रिक्स येईल. आणि तो तुम्हाला कशावर अप्लाय करायचा आहे, 3,2 वर अप्लाय करायचा आहे. आणि त्याचा आन्सर किती येते तुमचं, 4,3. म्हणजे तुमचा वेळ वाचावा त्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, थोड्याशा ट्रिक्स दिलेल्या आहेत. जर सक्सेसिव्ह सेम ऑपरेशन आलं, सेम ट्रान्सफॉर्मेशन आलं तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, सो दिस इज फॉर द सक्सेसिव्ह ट्रान्सलेशन. मग याचा अर्थ काय येतं, तुम्हाला जर ऑफलाईन असतं तर असं आलं असतं, प्रूव्ह दॅट 2 सक्सेसिव्ह ट्रान्सलेशन्स आर ऍडिटिव्ह. तर ह्या पद्धतीने लिहून आपण करू शकत होतो. सिमिलरली प्रूव्ह दॅट 2 सक्सेसिव्ह रोटेशन्स आर ऍडिटिव्ह. This one, and 2 successive scalings are though you are going for the scaling, it will be considered as a multiplicative. पण जर तुम्ही रोटेशन करत असाल तर ते ऍडिटिव्ह असतं, त्याचं ऍडिशन होतं. ओके, that will discuss in detail in later on. We will stop here for the today's session. तुमची अटेंडन्स पटकन पोस्ट करा. नेक्स्ट लेक्चर तुमचं DMS चं होईल. मॅम रेकॉर्डिंग सेंड करा. ड्राईव्हला अपलोड करते, यू कॅन गेट. मॅम कालचं पण रेकॉर्डिंग राहिले. हो. झाली सगळ्यांची अटेंडन्स? अटेंडन्स कंप्लीट झाली का सगळ्यांची? येस मॅम. रेकॉर्डिंग स्टॉप.